नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या गाडीमध्ये. ते बसण्याचं एक कारण मेन आहे की आपला जो जुना फास्टॅग होता तो आपला एक्सपायर झालेला आहे. ॲक्च्युली तो पेटीएमचा फास्टॅग होता. तर तरी पण मी 4-5 महिने गाडी अशीच चालवली, कुठे मला काही प्रॉब्लेम नाही आला. पण आता जरा सरकारने फार स्ट्रिक्ट केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला आता फास्टॅग नाही लावला तर तुम्हाला टोल आहे तो डबल द्यायला लागणार आहे. हा एक गिमिक खेळलेला आहे. तर आपल्याला तो फास्टॅग आता तुम्हाला मी दाखवतो. तो आपल्याला काढून इथे नवीन फास्टॅग लावायचा आहे. ते बघा, आता हा तुम्हाला दिसतोय, हा इथे जो फास्टॅग दिसतोय तुम्हाला, हा जुना फास्टॅग आहे माझा. तो पेटीएमचा होता. तर आपल्याला तो काढायचा आहे आणि तिथे नवीन फास्टॅग लावायचा आहे. तर चला तर मग फास्टॅग काढणं ही फार कसरत आहे. आता मला ऑलरेडी माझ्याकडे ICICIचा फास्टॅग आलेला आहे. माझं बँक अकाउंट त्यांच्याचकडे असल्यामुळे मी त्यांचाच प्रिफर केला घेणं, कारण की ते मग ट्रान्झॅक्शन बॅलन्स सगळं इझी पडतं त्याच्यामध्ये. बिलीव्ह मी, तुम्ही जसं दुसऱ्या कोणाचं घेतं तर मला कोणीतरी सांगितलं की दुसऱ्याचं चांगलं आहे, तिसऱ्याचं चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये रिचार्ज करणं, परत बॅलन्स भरणं हे फार डिफिकल्ट होतं. म्हणून मी विचार केला की लेट इट बी, आपण ICICIचाच घेऊया, म्हणजे त्याचा मला त्रास होणार नाही, रिचार्जचा त्रास होणार नाही, आणि ICICI एक रिलायबल बँक आहे. ओके, तर मग आता सगळ्यात मोठी प्रश्न असा आहे, तुम्हाला हा जेव्हा फास्टॅग येतो तेव्हा कीप इट प्रॉपरली असाच्या असा, आणि तुम्ही मेन म्हणजे ह्याला मॅग्नेटिक ह्याच्यामध्ये किंवा फोल्ड करू नका, कारण की फोल्ड केलं तर हा खराब होतो आणि मग तो चालणार नाही, तुम्हाला नवीन घ्यायला लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हा जुना जो फास्टॅग आहे ते काढणं फार जिकरीचं काम आहे. तर आपण ट्राय करूया ते काढायचं, पण तो निघाला तर ठीक, नाही तर मग आपल्याकडे इक्विपमेंट आपण आणलेली आहेत. हे बघा, इथे बॅग भरलेली आहे. ह्या बॅगमध्ये काही सामान ठेवलेलं आहे. सेलोटेप लागेल आपल्याला काही कारणास्तव, ते दाखवेन मी तुम्हाला. WD-40 हा एक आपण यूज करणार आहोत, जेणेकरून त्याचं जे स्टिकिंग आहे ते इझिली निघेल. हा एक चिमटा आहे, त्याचा यूज करूया आपण. कैची लागेल आपल्याला, आणि समजा हार्डच झालं तर आपण हा स्क्रूड्रायव्हर यूज करणार आहोत. तर हे एक सर्जिकल ब्लेड. आता ह्याचा वापर कसा करायचा ते बघूया आपण, आणि आपण आपली प्रोसेस चालू करूया. मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला आपल्याबरोबर. आपण रेकॉर्डिंगला लावलं होतं, पण मोड चेंज झाला आणि फोटो मोडमध्ये गेला. त्याच्यामुळे मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग दाखवू शकणार नाही मला वाटते. तरी पण आपण सिम्पल प्रोसेस यूज केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या सर्जिकल ब्लेडने आपण हा टॅग काढला खेचून. हा टॅग इझिली निघाला. ह्या ब्लेडच्या मदतीने आपण हा पॅच काढलेला आहे. आता आपण हा जो पॅच आहे ना, WD-40 मारूया आणि क्लीन करून घेऊया, म्हणजे बाकीचा उरला ग्लू आहे ना तो पण निघून जाईल. तुम्ही पेट्रोल पण यूज करू शकता, डिझेल यूज करू शकता, पण आता आपल्याकडे अवेलेबल आहे WD-40. तर मी आता हा मारतो आणि हा क्लीन करून घेतो. जस्ट शेक करून घ्या. बरेच दिवस आपण वापरत नाही, रोजचा यूजचं नसतं हे प्रोडक्ट. हे थोडंसं आपल्याला मारायचं आहे, जास्त नाही. असं 2 मिनटं असं राहून द्यायचं. मग ऑटोमॅटिक त्याचा ग्लू आहे तो लूज व्हायला सुरुवात होईल. तुर्त पण आपण मेकॅनिकली क्लीन करूया. अरे वा, इट्स व्हेरी इझी, एकदम क्लीन. WD-40 मारल्यानंतर एकदमच निघून गेलं, म्हणजे दिस इज द मोस्ट इफेक्टिव्ह थिंग. म्हणजे मेकॅनिकलची पण गरज नाही आहे. तर लावून ठेवलं आहे, 1 मिनिट असंच ठेवतो, सगळा ग्लू निघून गेलेला आहे. काहीच गरज नाही मला हे ब्लेड पण मारायची गरज नाही, एवढा तो ग्लू निघालेला आहे. 2 मिनटं अजून थांबतो, म्हणजे ते लूज होईल, आणि मग कपडा वाईप मारला की निघून जाईल. 5 मिनटं झालेली आहे. अशा प्रकारची फिनिशिंग आहे. आणि आता आपण हा कपडा मारतोय. अरे वा, सुपर क्लीन, एकदम सुपर क्लीन. वाव, अनबिलिव्हेबल. सगळा ग्लू निघून गेलेला आहे. मला वाटतं ब्लेड मारायची पण गरज नाही आता, नुसतं हाताने पण निघून गेलेलं आहे. हे बघा, आता तुम्हाला क्लीन दिसतंय, म्हणजे आधी लावलाच नव्हता असं आहे सिच्युएशन. चला आता मग लावायची प्रोसिजर बघूया. हा आलेला फास्टॅग आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर काय काय येतं ते तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये एक तुम्हाला फास्टॅग मिळतो असा, तो आपल्याला आता चिटकवायचा आहे. ही बाजू आहे तुमची फ्रंट, तुम्हाला फेस करणारी, आणि ही बाजू आहे ती बॅक साईडला, म्हणजे काचेच्या बाजूला ही असा हा चिकटणार आहे. ओके, तर हा ग्लुईंग आहे. तर ह्याला फोल्ड बिल्ड करू नका. आता ह्याला मी सेफली साईडला ठेवतो, नाहीतर मग फोल्ड बिल्ड झाला तर परत प्रॉब्लेम. तर आतमध्ये काय आहे बघा, हे आतमध्ये काय नाही, पेपर वर्कच आहे. त्याने जस्ट दिलेलं आहे डूज अँड डोंट्स. तुम्ही ह्याच्याबरोबर काय करू शकता, तर टॅग तुम्हाला ड्राय प्लेसमध्येच ठेवायचं आहे. एन्श्युअर व्हेकल विंडस्क्रीन इज क्लीन प्रॉपरली बिफोर स्टिकिंग, नाही तो निघून पडू शकतो. म्हणून
फोल्ड करू नका. रिमूव्ह टॅग वन्स प्लेस्ड, डू नॉट रिमूव्ह, म्हणजे एकदा लावल्यावरती काढायचा नाही, जसा लागेल तसाच राहू दे. रिमूव्ह द ॲडेसिव्ह टेप टू स्टिक ऑन द व्हेकल विंड साईड, म्हणजे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की हा अशा प्रकारे लागला पाहिजे, अशा प्रकारे नाही. म्हणजे ही बाजू जी आहे, जी ग्लुईंग आहे, ते काचेला लागलं पाहिजे, चिकटलं पाहिजे. पेन्सिलनी पेनाने टॅगवर काहीही लिहू नका. प्लेस द टॅग ऑन द विंडस्क्रीन, वेट विंडस्क्रीन, म्हणजे भिजलेल्या जागी ठेवू नका. त्याच्यानंतर आहे इथे कीप द टॅग इन मॉइश्चर जिथे आहे तिथे हा तुम्ही टॅग ठेवू नका. असे ते याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कसा चिटकवायचा आहे ते वाईप करून घ्या, क्लीन करून घ्या, स्टिकर काढा, स्टिकर प्लेस करा, अँड इट्स डन, यू आर रेडी टू गो. आणि हा माझा तो नंबर त्यांनी दिलेला आहे. माझा फास्टॅगचा नंबर आहे, गाडीचा नंबर आहे. आणि हे 400 रुपयामध्ये तुम्हाला मिळते ही गोष्ट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 100 रुपयाचा रिचार्ज मिळतो, बॅलन्स. बाकीचे तुमचे पैसे जातात त्याचं जे काय आहे ती फीज म्हणून. चला तर मग आता आपण हा लावायचा प्रयत्न करूया. पण लावताना आपण आयडिया यूज करणार आहोत ती अशी की हा मला वन्स यू प्लेस यू कॅनॉट रिमूव्ह इट. तर मला ह्याला 2-3 गोष्टी लागणार आहेत. तर 2-3 गोष्टी म्हणजे हे बघा, ही टेप आहे, ही आपण ही जी बाजू आहे ही टेप काढली, ही वन्स यू रिमूव्ह इट, आपण तिथे डायरेक्ट विंडशिल्डला न लावता आपण ही टेप लावणार आहोत आणि हा ह्याच्यात प्लेस करणार आहोत त्याच्या आतमध्ये. म्हणजे जेणेकरून काय होईल माहिती आहे काय, म्हणजे कधी काढायचा झाला इन फ्युचर सो यू कॅन इझिली रिमूव्ह इट. हा ह्याच्यामध्ये असा ठेवायचा आहे आणि आपण त्याला प्लेस करायचं आहे. ओके, तर आपण आता हे करूया. ही प्रोसिजर करताना फक्त एवढंच लक्षात ठेवा, धांदली करू नका, नाहीतर हे एकदा वस्तू चिकटली की निघणार नाही आणि टॅग फेकून द्यायला लागेल तुम्हाला. सो ते तसं तुम्हाला गोष्ट हे करायला लागेल, सांभाळून ठेवायला लागेल, दुसरं काहीही नाही आहे. तर आय एम डुईंग इट नाऊ, राईट नाऊ. हा टॅग असा दिसतो. त्याच्या आतमध्ये बारकोड आहे, आपला चिप आहे इथे, ब्लॅक कलरची, तुम्हाला दिसत नसेल शक्यतो. इथे आतमध्ये एक चिप आहे, RFID म्हणतात त्याला. टेपचा आपण ह्याच्यासाठी यूज करतो आहे कारण की समोरच्या माणसाला तो दिसावा की बाबा बरोबर टॅग मी लावलेला आहे. तर उगाचच मग ते विषय नको. ह्याचे केसेस पण अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते केस पण लावू शकता. तशी केसमध्ये पण फिक्स करू शकता. ते तुमच्यावरती राहील, डिपेंड तुम्हाला आता कसं करायचं आणि काय करायचं आहे ते. मला तर अर्जन्सी लेवल होती म्हणून मी हे असा प्रोसिजर केली. बाकीची अर्धी पण लागली. सो इट्स डन. चला, तर माझं हे काम झालेलं आहे. आता हे ट्रीम आहेत, ह्या जे एजेस आहेत त्या मस्तपैकी अशा ट्रीम करून घेतो. हे बघा, आता हा रिमूवेबल झाला. म्हणजे तुम्हाला कधीही पाहिजे तेव्हा तुम्ही हा काढू शकता, दुसरीकडे वापरू शकता. आता मी हा टाकतो ह्या पिशवीमध्ये, म्हणजे फ्युचरमध्ये मला कधी काढायचं झालं, म्हणजे युजली काय आहे, तुम्ही ह्याला पण असा टेप लावून ठेवू शकता. पण कधी कधी काय असतं, आपल्याला गणपतीसाठी गावी जायला लागलं तर मग ते जबरदस्ती आपल्याकडून टोल घेतात. सरकारने आपल्याला फ्री दिलेलं आहे, टोल फ्री, ते टोल घेतात. तर आता आपण हे अशी ही बाजू आहे ती आपण आता वरती चिटकवणार आहोत. अशी आता हा रेड पार्ट काढून टाकतो मी पाहिजे तर असा, म्हणजे कोणाला दिसू नये म्हणून. हे बघा, आता कोणाला दिसणार पण नाही काय आहे आणि काय नाही ते. ह्या प्रकारे मी ही जी हे आहे ती फोल्ड केलेली आहे आणि हा आपण इथे असा लावतोय. सो इट्स ऑल डन. माझी प्रोसिजर झालेली आहे. मी इथे हा फास्टॅगला सक्सेसफुली लावलेला आहे. मला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मी तो काढू शकतो आणि जेव्हा नाही पाहिजे तेव्हा मी त्याला चिटकवू शकतो. फक्त एवढंच आहे, सेलो टेप तुमच्याकडे असली पाहिजे. गव्हर्नमेंट रूल इथेच आहे, तुमचा हा फास्टॅग इथे लटकवलेला पाहिजे. सो माय फास्टॅग हॅज बीन अटॅच्ड. सो थँक्यू व्हेरी मच. कीप वॉचिंग माय चॅनल. आणि असे छोटे मोठे काही व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते बघत राहा. आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या विषयांवरती, आशयांवरती व्हिडिओज आहेत. चला, तर हा फास्टॅग असा काहीतरी दिसतो इथून, म्हणजे देर इज नो प्रॉब्लेम. हा असा फास्टॅग लावलेला आहे आपण इथे. ओके, चल.